की महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतात आहे आणि अपेक्षा एकच आहे की प्रत्येक नागरिकांनी मतदानाचा आपला हक्क हा बजावला पाहिजे. मध्यंतरी लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाराष्ट्राचं मतदान 67% आसपास होतं आणि नॉर्थ ईस्टमधली लहान लहान राज्य ही 70, 75, 80% सुद्धा पुढे गेली होती. महाराष्ट्रानं टक्केवारीमध्ये मागे राहणं हे अशोभनीय आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्राच्या जनतेला की मतदानाचा हक्क कोणत्याही परिस्थितीत बजावा. तुम्हाला जी व्यक्ती जो राजकीय पक्ष योग्य वाटत असेल त्याला तुम्ही आपलं मतदान द्या, पण मतदान करा. निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये अक्षरशः म्हणजे कुठे पैसे वाटतात. You should properly elect the people over here, cast your vote, and whoever you feel is the right person who will do your work, you should vote for them. कुठली यंत्रणा कुठेतरी कमी पडते असं म्हणायचं का? साधारणतः महाराष्ट्रात मतदान नेहमी शांततेने होतं, पण नागपूर जिल्ह्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला तो अस्वस्थ करणारा अशा प्रकारचा हल्ला होता. असे प्रकार सहसा म्हणजे कुठं छोटे मोठे शक्यते होतात नाही असं नाही, पण यावेळी थोडंसं त्या जादा दिसल्या पुन्हा त्या होऊ नयेत अशीच अपेक्षा. काल रात्री उशिरा एक प्रेस कॉन्फरन्स झाली दिल्लीमध्ये आणि त्या प्रेस There have been several incidents in the past few days, like the one incident where former Home Minister of Maharashtra Anil Deshmukh was attacked. This is not good for the Maharashtra, and let me tell you, such incidents should not happen, and such incidents should be avoided. आताही पुण्यामध्ये पत्रकार परिषद करतात. जी व्यक्ती एक महिने तुरुंगात होती त्याचं म्हणणं काय याची नोंद तरी कशाला घ्यायची. माझ्या मते त्याची नोंद घेण्याची आवश्यकता नाही. भाजपनं फार त्याच्यावर केंद्रीय पातळीवर पत्रकार परिषदा वगैरे घेतल्या. याचा असं भाजप For the concerned incident, let me tell you that whatever the concerned authority have to take decision, they will take the decision. I cannot comment on that particular matter. 23ला काय रिझल्ट असेल, 23ला काय नतीजे येतील. आज मतदानाची प्रक्रिया पार पडते. काय नेमकं 23 तारखेला महाराष्ट्रातलं चित्र नेमकं काय? असं दिसतंय की इथं सत्ता परिवर्तन होईल. लोक बदल अपेक्षित करतात. मतदानाचा निर्णय त्या संदर्भात घेतील असं मला पायमाफेची दिसतं. जागांचा अंदाज काय साहेब? काल विनोद तावडेंच्या ज्या बाबतीत जो प्रकार झाला भाजपच्याच माणसाकडनं आम्हाला People will vote for the right person, and they will. पण लगेचच मी त्याच्यावर काही भाष्य करणार नाही, कारण ज्यांच्याबद्दलचा आरोप केला जातो त्यांना मी बरेच वर्ष ओळखतो, त्यामुळे माझ्याकडे ऑथेंटिक माहिती असल्याचं मी भाष्य करणार. तुमचा अंदाज किती जागा येतील, जागा किती असतील, मी काही ज्योतिषी नाही आहे, पण मला शीत असं दिसतंय की बहुमत मिळावं. 175 जागा येतील असं अजित पवार म्हणतात आणि बारामतीत काय रिझल्ट असेल. माझ्या मते त्यांनी खरं सांगायचं म्हणजे 270, 280 सांगायला पाहिजेत. असे 150 सांगणं चुकीचं आहे. किती 170 येतील जागा. अजित पवारांच्या सांगता सभेमध्ये आशाताई पवार उपस्थित होत्या. त्यांनी पत्र सुद्धा त्या ठिकाणी वाचून दाखवलं, ज्यामध्ये अजित पवारांवरती अन्याय झालाय, त्यांनी खूप सहन केलं असं त्या पत्रात. माहिती अन्याय काय झाला म्हणजे उपमुख्यमंत्री ते आहेत, सत्ता त्यांच्या हातात आहे. हे चौथ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. योगेंद्र पवार हा तर तरुण मुलगा उभा आहे, तो कशातच काही नाही, त्यामुळे अन्याय कसा झाला कुणाकडे. तुम्ही सुप्रिया सुळेंवरती अन्याय केला का? मग
कशासाठी? कारण त्यांना तुम्ही पद दिले नाही, त्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवलं नाही. Injustice, let me tell you that whatever has happened. Ajit Pawar is in power, he is in government. How can he speak about that injustice has happened to him? सुप्रिया सुळेंना बारामतीकरांनी चौथ्यांदा संसदेत फसवलं याच्यातच समाधान आहे. म्हणजे तुमच्याकडे लाडका पुतना योजना होती. हिंदी में अजित पवार असं म्हणाले की आवाज ओळखतो, तो आवाज माझ्या सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचीच सुप्रिया आवाज सुळे येते यांचा असं अजित पवार म्हणतात. असं आहे की आपण कोणत्या पातळीवर जावं तिथे त्रासवाले सुद्धा पाळले जात नाही हे लक्षात घ्या. बाबा हिंदी में सर आज आपने मतदान किया है यहाँ पे, क्या कहना है सर, लोगों से क्या अपील है और क्या लग रहा है सर महाराष्ट्र का क्या परिणाम क्या करना, होगा? दूसरा क्या करना। अभी लोगों ने ये फतिया में शामिल होने की आवश्यकता है और मुझे पूरा भरोसा है कि महाराष्ट्र के मतदाता भारी संख्या से इसमें शामिल हो जाएंगे, शांति से मतदान हो जाएगा और 23 तारीख के बाद ये देश के सामने आएगा कि राज चलाने की जिम्मेदारी वो किसके ऊपर देते हैं। सर कल रात में एक बीजेपी ने प्रेस कॉन्फ्रेंस करके दावा किया है कि बिटकॉइन के पैसे यहाँ यूज किए गए और सुप्रिया सुले जी और नाना पटोले जी का नाम लिया गया कि इनकी ऑडियो क्लिप है उनके पास। बीजेपी कौन सी लेवल पर जाती है इसका एक उदाहरण है। जिसने आरोप किया था वो आदमी जेल में था कई महीनों से, और ऐसे लोगों को सामने लेकर झूठे इल्जाम लगाना ये ओनली भारतीय जनता पार्टी कर सकती है। सर एनडीए की सरकार बनाने की कितनी संभावना है?